श्री गुरु चरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नम. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, नका ब्रह्मुरी इक्तीसी. वेदांत न कळे ब्रह्मयासी, अनंत वेद आहे ती. वेद व्यासा सरिसे मुनी, नारायण अवतरोनी. वेद व्यक्त करोनी व्यास नाम पावला. तेनेही पूर्ण नाही केले, साधारण सांगितले. शिष्य होते चौघे भले, प्रख्यात नामे अवधारा. शिष्यांची नामे देखा, सांगेन विस्तारे ऐका. प्रथम पैल दुजा, वैशंपायन नेका. तिसरा नामे जैमिनी, चौथा सुमंत शिष्य. करीन म्हणे वेदाभ्यास, त्यासी म्हणे वेदव्यास. अशक्य तुम्हा शिकता, एक एक वेद व्यक्त शिकता. पाहिजे दिवस कल्पांता, चारी वेद केवी वाचिता. अनंत महिमा वेदांची, या वेदांचे आद्यंत. सांगेन एका एक चित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात, ऋषी अभ्यास करीत होता. लवलेश आले त्यासी, पुनरपी करी तपासी. ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी, काय मागसी म्हणोनी. भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मज प्रसन्न होसी. वेद शिकेन आद्यंतेसी, ब्रह्मार्ष आश्रमेसी. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी, मीती नाही या वेदांसी. सर्व केवी शिको मनसी, आम्हासी वेद अगोचर. ऐसे म्हणून ऋषीसी, ब्रह्मा दाखवी वेदांसी. दिसता ती तीन राशी, गिरिरे पोहोनी. ज्योतिर्मय कोटी सूर्य, पाहता ऋषीस वाटे भय. वेद राशी तीन गिरिमय, केवी शिको म्हणून भयभीत झाला. ब्रह्म याचे चरणी लागला, म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणून. ऐसे वचन ऐकोनी, ब्रह्मदेव संतोषनी. देता झाला मुष्टी तिनी, अभ्यास करी म्हणून. तीन वेदांचे मंत्र जाळ, केले वेगळे तत्काळ. ऐसे चारी वेद प्रबळ, अभ्यास करी भारद्वाज. पूर्ण एकेका वेदास, शिकता होईल अतिप्रयास. सांगेन थोडे तुम्हास, अभ्यास व्यक्त करावया. शिष्य म्हणती व्यासांसी, एक एक वेद आम्हासी. विस्तारावे आद्यंतेसी, जे शक्य आम्हा ते शिकू. ऐसे विनविती चौघे जन, मुनी धरिती व्यासचरण. कृपा करेगा गुरुराना, नारायण व्यास राना. करुणा वचन ऐकोनी, व्यास सांगे संतोषनी. पैल शिष्या ते बोलावोनी, ऋग्वेद निरोपिती. व्यास सांगे पैलासी, ऋग्वेद ध्यान परियेसी. वर्णरूप आहे कैसी, भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद, असे प्रख्यात आयुर्वेद. अत्री गोत्र असे शुद्ध, ब्रह्मादैवत जाणावे. गायत्री छंदासी, रक्तवर्ण परियेसी. नेत्र पद्मपत्र सदृशी, विस्तार ग्रीवा कुंभकुट. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, व्यासे सांगितले शिष्यांसी. अस्ति ऋग्वेदासी, द्वादश भेद विस्तार. यजुर्वेद विस्तार, सांगेन एका पार. वैशंपायन शिष्य थोर, अभ्यास केला परियेसा. व्यास म्हणे शिष्यासी, एक 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 चित्तेसी. ऐसे या यजुर्वेदासी, उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाना, अधिदैवत रुद्र म्हणा. त्रिष्टछंद तुम्ही म्हणा, आता ध्यान सांगेन. कृश मध्य निर्धारी, स्थूल ग्रीवा कपोलझरी. कांचन वर्ण मनोहरी, नेत्र अस्ति पिंगट. शरीर ताम्र असित वर्ण, पाच रत्नी दीर्घजान. यजुर्वेद ध्यान प्रमाण, वैशंपायन परियेसा. ऐशिया यजुर्वेदासी, भेद शायसी. अस्ति एका भरवशी, म्हणे व्यास शिष्याते. मंत्र ब्राह्मण संहिता, मिळून पडते मिश्रिता. तोची असे मूळ ख्याता, यजुर्वेद म्हणजे तया. यज्ञादी कर्म क्रियेसी, हेची मूळ परियेसी. अभ्यास करेगा विधीसी, म्हणे व्यास शिष्याते. तिसरा शिष्य जैमिनी, त्यासी सांगे व्यास मुनी. सामवेद विस्तारोने, निरोपित अवधारा. उपवेद गांधर्व अत्र, कश्यपाचे असे गोत्र. विष्णू असे दैवत, जगती छंद म्हणावा. नित्यश्रवी असे जान, शुची वस्त्र प्रावरण. मन शांत इंद्रिय दमन, दंडधारी असे रूप. कांचन नयन श्वेतवर्ण, सूर्यासारिखे किरण. षडरत्नी दीर्घ प्रमाण, सामवेद रूप असे. याच्या भेदा नाही मिती, अखिल सहस्र बोलती. ऐसी कवना असे शक्ती, समस्त शिको म्हणावया. एका नारायणा वाचोनी, समस्त भेद नेनी कोणी. एक शिष्य जैमिनी, 10 शाखा निश्चित. सुमंत नामे शिष्यासी, सांगतसे व्यास हर्षी. अथर्वर्ण वेदांसी, निरोपिले परियेसा. या अथर्ववर्ण वेदांसी, उपवेद असे परियेसी. मंत्रशास्त्र निश्चयेसी, वैतान असे गोत्र. अधिदैवत इंद्र त्यासी, अनुष्टुप छंदासी. तीक्ष्ण चंड क्रूरसी, कृष्ण वर्ण असे जान.
ऐसे रूप तयासी भेद नऊ परियेसी सुमंतू नाम शिष्यासी सांगतसे श्रीव्यास ऐसे चौघा शिष्यास सांगितले वेदव्यास प्रकाश केला क्षितीश भरतखंडी परियेसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रमी आचरत होते लोक बरियेसा या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गोप्य झाले क्षितीसी कर्म भ्रष्ट झाले द्विज म्लेच्छांपडे बोलती वेदबीज सत्व गेले याचे काज मंदमती झाले जाना पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व वेद बळे नित्यत्व भ्रसुर म्हणती याची काज पूर्वी राजे याची कारणे पूजा करती विप्रचरण सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकार न करती वेद बळे विप्रांसी त्रैमूर्ती वश होती त्यांसी इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू पर्वत करीती तृणाकारो तृण पर्वत वेद सत्वे ऐसे महत्व ब्राह्मणांसी पूर्वी होते परियेसी वेद मार्ग तेजोनी सुरसी अन्य मार्गे रहाटती तेने सत्व भंगले ही नय्याती ते सेवा करू लागले अध्यापन करीती मोले वेद विक्रय परियेसा ही नय्याती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्याचे पाहू नये मुख ब्रह्मराक्षस होताती चतुर्वेदी म्हणविसी लोकांसवे चर्चा करसी काय जानसी वेदांसी अखिल भेद आहे ती जाना आपली आपण स्तुती करिसी जय पत्रे दाखविसी त्रिविक्रमयती पासी पत्र मागसी लिहुनी आमुचे बोल ऐकुनी जावे तू वापरतोनी वाया गर्वे भ्रमोनी प्राण आपला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणासी सांगती बुद्धिहितासी न एकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू न जरी येथे हारी दिसेल आमुते सांगती लोकराजयाते महत्व आमुचे उरिल केवी सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्रमदोन्मता नेनती आपले हिता त्यांचे मृत्यू जवळ आला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नाम ग्राहक संवादे वेद विस्तार कथने नाम षोडशो विद्याया श्री गुरु दत्तार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 27 श्री गणेशाय नम नामधारक शिष्य सगुण नमे सिद्धाची आचरण विद्मेतेसे कर जोडून एका श्रोते सकळीक शिष्य एक वचन एकोनी सांगता झाला सिद्ध मुनी एक शिष्या नाम करणी अनुपम्य महिमा श्री गुरुची किती प्रकारे त्या ब्राह्मणांसी सांगतो श्री गुरु हितासी न एकती द्विजतामसी म्हणती वादका पत्र देणे विप्रवचन एकोनी कोप करती श्री गुरुमुनी जैसी तुझी अंतकरणी तैसी सिद्धी पाव म्हणती सर्पाच्या पेटी र्यासी कोरू जाय मुशक केसी जैसा पतंग दीपासी करू आपला आत्मघात तैसे विप्रमदोन्मत श्री गुरुमूर्तीस नोळखत बळे आपले प्राण देत दिवांदा परिदेखा इतुकिया अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी शिष्या ते म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ श्री गुरुवचन एकोनी गेले शिष्य धावोनी त्या नराते पाचारोनी आणले श्री गुरु सन्मुख श्री गुरु पुस्ते तयासी जन्म कवन यातीसी तुझा वृत्तांत सांगे कैसी म्हणती पुस्ती ते वेळी श्री गुरुवचन परसोन सांगे आपण यातीहीन मातंग नाम म्हणून स्थान आपले बहिर्गामी तू कृपाळू सर्वांभूती म्हणून पाचारिले प्रीती आपण झालं उद्धारगती म्हणून दंडवत नमन करी तैसी तया पतितावरी कृपा केली श्री गुरु नरहरी दंड देऊनी शिष्या करे रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एक एक रेखा लंघी ऐसी आला नरवाक्यासरसी झाले ज्ञान आनिकतया श्री गुरु म्हणती तयासी कवन कुळी जन्मलासी पतित म्हणे आपण किरातवंशी नाम आपले वन राखा दुसरी रेखा लंघिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती सकळ लोक तिसरी रेखा लंघी म्हणती त्यासी झाले जाती स्मृती म्हणे गंगा सुत निश्चिती नदी तीर वासापना लंघिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शूद्र जाती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले लंघिता रेखा पाचवेसी झाले ज्ञान आनिकत्यासी जन्म झाला वैश्यवंशी नाम आपले सोमदत्त सहावी रेखा लंघिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोविंद नाम आपुले
सात्वी रेखा लंगिताक्षण अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यास मनसी आले ब्राह्मण चर्चेसी वाद करी गाया सवे अभिमंत्रोनी विभूती त्याचे सर्वांगी प्रोषिती प्रकाश झाला ज्ञान ज्योती तया नरा परियेसा येणे परिपतितासी ज्ञान झाले आसमासी वेदशास्त्र सांगेसी मनो लागला तये वेळी जे का आले चर्चेसे विप्र भयचकित झाले थोर जिव्हा खुंटोनी बधिर हृदय शुळ तत्काळी विप्र थरारा कापती श्री गुरुचरणी लोळती म्हणती आपणा काय गती जगत जेती साम्या गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण धिक्कारण अवतारण गौरी रमण क्षमा करणे स्वामिया तू कृपाळू सर्वाभूती आमुचे दोष न धरी चित्ती आम्हा देगा उद्धार गती म्हणून चरणी लागती ऐसे विप्रम विनती श्री गुरु त्यास निरोपिती तुम्ही शोभविला भारती त्रिविक्रम महामुनी अनिक केले महादोष निंदा केली ब्राह्मणास पावाला जन्म ब्रह्म राक्षस आपली जोडी भोगावी आपले अर्ज वापनासी भोगिजे पुण्य पापासी निष्कृती न होता पापासी गती नाही पर्यसा श्री गुरु वचन एकोनी लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धार होऊन भवानी कवने परी घडो श्री गुरुनाथ कृपामूर्ती तया विप्रा निरोपिती राक्षसत्व पावाल प्रख्याती संवत्सर 12 पर्यंत अनुतप्त झालिया कारण शांती रूप असाल जाण जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणतसा तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धार गती होईल आता जावे गंगेसी स्थान बरवे बैसावयासी म्हणून निरोपिती विप्रांसी श्री गुरुमूर्ती तये वेळी निघता ग्रामा बाहेरी हृदय शुल परंपारी जाता क्षणी नदी तीरी विप्र पंचत्व पावले आपण केलिया कर्मासी प्रयत्न नाही अनिकांसी ऐसे विप्रतामसी आत्मघाती ते चिदाना श्री गुरुवचन जेने परी अन्यथा नवे निर्धारी झाले राक्षस द्विजवरी 12 वर्ष गती पावले विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तली कैसी नामधारक शिष्यांसी सांगे सिद्ध अवधारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी पूर्वापार विप्र मनोनी निर्धार केला मनात नमन करून श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी अज्ञान माया तिमिरासी ज्योती स्वरूप जगद्गुरु पूर्वी होतो विप्रदान केवी आपण झालो जातीहीन स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देख काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाकास नृसिंह सरस्वती स्वामिया ऐसे वचन एकोनी सांगती श्री गुरु प्रकाशोनी म्हणून सांगे सिद्ध मुनी नामधारक शिष्याप्रती इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामक धारक संवादे मदोन्नत विप्रशाप कथनम पतितोद्धारणम नाम सप्तविशोध्याय श्री गुरुदत्तार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।